नवीन तालुका निर्मितीत नेर गावाला प्राधान्य द्या, नेर ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। याबाबत अधिकृत असे की गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महसूल मंत्री यांनी या ठिकाणी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले की येत्या काळात तालुकांचे विभाजन होणार असून नवीन मतदारसंघाचे विभाजन होणार असून त्यामुळे तालुक्याचे देखील विभाजन होणार असून ज्यात धुळे व तालुका यांचे विभाजनात नेरला प्राधान्य देण्यात यावे, कारण या ठिकाणी सदर नेरगाव हे गेल्या सर्व सुविधांयुक्त असून नॅशनल हायवे लगत असल्याने या ठिकाणी गावठाण जागा भरपूर, सौर ऊर्जा प्रकल्प, अक्कलपाडा धरण सर्व बाबी या ठिकाणी पूर्ण असून जिल्हा परिषद 5 गटांचा या ठिकाणी संपर्क येत असतो, त्यामुळे या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त असलेले नेर गावाला, बाजारपेठेच्या गावाला या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती स्थानिक नागरिकांच्या वतीने, नेर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। यावेळेस सर्व विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। 2 मिनिटं मोकळे व्हा, चेहरे झाकले जात आहे। नवीन जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे। या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार। डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026 सुरू आहे आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार, हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं। याच्या अनेक कारणं आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे। आमची मोठी बाजारपेठ आहे। आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत। इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाडा म्हणायची, तर तेव्हा नेर परगाडा होता। आजही तुम्ही बघा, मोराणे प्र नेर, शिरदाणे प्र नेर असं लावलं जातं की त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे। त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे, 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे। नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेरकरता अनुकूल आहे। आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे। तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं। नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे। आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे। आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे। सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत। त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाशय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांपासून आपले रुलिंग आमदार वगैरे सगळ्यांना निवेदन देणार आहोत। धन्यवाद।